नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 7वी नागरिकशास्त्रामधील पाठ 6 मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आणि आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे समजून घेऊयात. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारांवर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हेही लक्षात येईल. उदाहरणार्थ, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा आणि लिंग यावर आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तींचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. शासनाने काय करावे या विषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू आणि म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारांवर निर्बंध घालतात. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारांवर निर्बंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हेही लक्षात येईल तुम्हाला. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर आधारित भेद करू नयेत. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. या सर्व मार्गदर्शक सूचनांनाच मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला? भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवीन नवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले आहे. राज्याच्या धोरणाचे ते आधार बनवले. ते प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्काप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे काय पाहिले, शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. आणि या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे जे मार्गदर्शन होय. बरोबर. आणि म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. मग मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला? मार्गदर्शकची तत्वे त्याचा समावेश का केला ते पाहूयात आपण. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात काय होतं, सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हे भारताचे राज्यकारभार व्यवस्थित चालला पाहिजे, सुरळीत राज्यकारभार चालला पाहिजे, तसेच देशात सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. आणि दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवीन नवीन धोरणे आखणे गरजेचे होते. त्यासाठी अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात भारताचा एका नव्या विकसित आणि प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. मग त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले. राज्याच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्याने हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आता काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे आहेत. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री पुरुष असा भेद करू नये. म्हणजे जी काही शासनाने उपजीविकेची साधने दिली आहेत ते सर्वांना उपलब्ध करून द्यावेत. स्त्री पुरुष असा भेद करू नये. स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. स्त्री पुरुषांना जे समान काम करतात त्यांना समान वेतन द्यावे, की असं नाही की पुरुषांना जास्त वेतन द्यायचं स्त्रियांना कमी वेतन द्यायचं, असं करायचं नाही. तर स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यायचं. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा करावा. ही आहेच मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला, त्याची त्या मार्गदर्शक काही तत्वे आहेत हे. आता आपण पाहूयात काय. सांगा पाहू मध्ये वेतनांच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन असे मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचा प्रकार आढळतात का? हे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. वेतनांच्या संदर्भात समान कामासाठी समान वेतन, म्हणजे ज्यांनी जे काम केले आहे ते समान कामासाठी सगळीकडे वेतन कसं समान पाहिजे असं मार्गदर्शक तत्व आहे. यातून संविधानातील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हाला वाटते? म्हणजे संविधानातील कोणतं उद्दिष्ट ते साध्य होत आहे? स्त्री पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार आढळतात का असं विचारलेलं आहे. वरील मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त अन्य मार्गदर्शक तत्वे शासनाने लोककल्याणासाठी काय करावे हे स्पष्ट करतात. खाली काही विषय दिलेले आहेत, त्या संदर्भात कोणती मार्गदर्शक तत्वे आहेत हे शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला शोधायचं आहे. उदाहरणार्थ परराष्ट्र धोरण, जागतिक शांतता व सलोख्यास प्राधान्य. मग तसंच त्यांनी विचारले मुलींचे शिक्षण, निकोप व आनंदी वातावरणात बालकांचे संगोपन, शेती सुधारणा. तर तुम्हाला याच्यातील मार्गदर्शक तत्वे शोधून काढायचे आहेत. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, बरोबर. मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क हे जे आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गाने शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कामुळे काय होतं, नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गाने शासनावरती दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा आणि तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत का हे कसे पटवून द्याल? आता शासनाने विद्यार्थ्यांसाठी अजून काय काय केलं पाहिजे? शासन तर विद्यार्थ्यांसाठी करत आहे, परंतु अजून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याची एक सूची तयार करायची, एक लिस्ट तयार करा आणि तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत का, म्हणजे बरोबर आहेत का हे तुम्ही कसे पटवून द्याल? शासनाच्या या सुविधामुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते? तर कुठले? सार्वजनिक स्वच्छतागृह, स्वच्छ पाणी पुरवठा, बालकांचे लसीकरण, यामुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हाला वाटते? तर मूलभूत कर्तव्य पाहूयात आपण. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेशही करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य पुढील प्रमाणे आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतांचा आदर करावा. भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे. तर पहिलं काय आहे, तर प्रत्येक नागरिकाने काय करायचं, संविधानाचे पालन करायला पाहिजे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतांचा आदर करायचा. तसेच स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करायचे. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करायचे, हिंसेचा त्याग करावा.
देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. आता तुम्हाला सूची तयार करायला सांगितले. घरात तुम्ही कोणते हक्क मागता आणि कोणती कर्तव्ये पार पाडता, तसेच शाळेत तुम्ही कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता, तेथील कोणती जबाबदारी तुम्हाला नकोशी वाटते याची सूची करायला सांगितलेली आहे. तर या चित्रामध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? इथे बघा एक चित्र दाखवले की ऐतिहासिक वस्तूंवरती काय करतोय हा मुलगा, आपला नाव टाकतोय. हे काही बरोबर नाहीये. ऐतिहासिक वास्तू जोपासल्या पाहिजेत, त्या खराब नाहीत केल्या पाहिजेत. तसेच इथं बसची तोडफोड चाललेली आहे मुलांची, हेही नाही केली पाहिजे. तसेच इथं लिंबू मिरची लटकवलेल्या आहे. आता हे शेवटी धार्मिक बाब आहे. रस्त्यावर कचरा टाकणारी महिला, रस्त्यावरती कचरा नाही टाकला पाहिजे कारण बाकीच्यांना त्रास होतो. हे दाखवलेलं आहे आपल्याला. आता तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे, वरील संवादातून आपल्याला कोणत्या कर्तव्याचा बोध होतो, हक्क आणि कर्तव्य यांचा काय काय संबंध असतो का, आणि कर्तव्याचे पालन केल्याने काय होते असे तुम्हाला वाटते? आता वरील संवादामध्ये काय काय बघा. पहिल्या याच्यामध्ये, आपल्या गावातील नदी ही नदी वाटतच नाही, केवढा तो प्लास्टिकचा कचरा, मला कोणी सांगितलं तरी मी आता नदीत कचरा टाकणार नाही असा हा मुलगा म्हणत आहे. कारण त्यांच्या गावातली जी नदी आहे ती नदीसारखी वाटतच नाही, कारण त्याच्यामध्ये प्लास्टिकच जास्त झाले आहे. मला जर कोणी सांगितले तिथे कचरा टाकायला तर मी अजिबात टाकणार नाही असा हा मुलगा म्हणतोय. तरी काय म्हणते ते ठीक आहे, पण कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांचे काय करायचे? कानठळ्या बसवणारे आवाज म्हणजे गावात एखादा कार्यक्रम असेल तर ते डीजे वगैरे वाजतात. तसेच प्रदूषण हे आपले वाहनं असतात त्यांचे मोठमोठाने वाजणारे हॉर्न, हे सगळे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामध्ये होते, त्याचे काय करायचे? तसेच नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांबाबतही आपण आग्रह धरला पाहिजे असा हा मुलगा म्हणत आहे. सण उत्सव साजरे करताना त्याचे भानच राहत नाही की लोकांना. तसेच आपल्या देशाच्या साधन संपत्तीचे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण हळूहळू सुरुवात तर करूया, काही निश्चय करूया. मुला मुलींना शाळेत जाण्यासाठी सांगूया, शाळेतील सुविधांचा जबाबदारीने वापर करूया, आपल्या देशाविषयी अभिमान बाळगूया, सर्व धर्मांच्या सण उत्सवात सहभागी होऊया, पर्यावरण दूषित न करता हे सण साजरे करूया, सार्वजनिक सुविधांचा योग्य वापर व काळजी घेऊया, हाती घेतलेली सर्व कामे प्रामाणिकपणे व उत्तम रीतीने करूया. तुम्हाला काय वाटते? 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का? 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले मुली शाळेत असणे आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे असे तुम्हाला वाटते का, असं तुम्हाला विचारलेलं आहे. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणामध्ये झाली आहे. भारतीय नागरिकांचे हक्क आणि त्या हक्कांना असणारे संरक्षण याचाही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपला इथे पाठ संपलेला आहे.